अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये स्वराज्य दर्शन, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। माणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकाच दिवशी अर्ज दाखल केला। माणगावमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। आज 19 जानेवारी रोजी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकाच दिवशी अर्ज दाखल केलेत। हे उमेदवारी अर्ज माणगाव मध्यवर्ती प्रशासकीय भवन येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा माणगाव प्रांताधिकारी डॉक्टर संदीपान सानप यांच्याकडे दाखल करण्यात आले। यामध्ये निजामपूर विभागात जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून ॲडव्होकेट राजू साबळे यांनी अर्ज दाखल केला, तर पंचायत समितीसाठी संजोग एकनाथ मानकर आणि गणेश पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तर मोरबा जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीकडून असलम राऊत यांनी, तर मोरबा पंचायत समिती गणसाठी हलका सुभाष केखाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच शिवसेना शिंदे गटाकडून निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघात युवासेना उपजिल्हा प्रमुख अविनाश नलावडे यांनी अर्ज दाखल केला आहे। तर पंचायत समितीसाठी विलास शिंदे आणि अक्षय जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तर मोरबा जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून रमेश पांडुरंग मोरे यांनी अर्ज दाखल केला आहे। दोन्ही गटांकडून एकाच दिवशी ढोल ताशा खालू बाजूच्या ठेक्यावर मिरवणूक काढत अर्ज दाखल केल्यामुळे माणगावमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं। पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दीपक दबके, माणगाव, रायगड। स्वराज्य दर्शन, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल।